29 ऑगस्टला हे आंदोलन अंतरवली सराटीमध्ये होणार आहे। 28 ऑगस्टला रक्षाबंधन आहे आणि त्यामुळं महिलांची संख्या मोठ्या संख्येने आंदोलनात राहील अशी माहिती मिळते। काय खरं आहे? आता रात्री मी 2 गावांची बैठक घेतली, कालपासून सुरुवात केली। तर रात्रीच्या 12 वाजता देखील आमच्या गावखेड्यांच्या वस्तीतल्या ज्या महिला आहेत त्या रात्रीच्या हजर होत्या। मग याच्यावरून तुम्ही अंदाज काढून घ्या की महिला किती आक्रमक आहे। महिलांच्या म्हणजे इथपर्यंत बोलल्या की ताई मुंबईलाही जायचं काम पडलं तर यावेळेस आम्ही सगळ्या निघणार आहे, कारण की मागच्या वेळेस त्यांनी घरी बसून आम्हाला आझाद मैदानामध्ये पूर्ण रसद पुरवली। तशीच त्यांचं म्हणणं आहे की आता अर्ध्या महिला आम्ही घरी राहून, अर्ध्या आम्ही तुम्ही ज्यांना लढायची इच्छा आहे त्यांना पुढे लढायला पाठवू आणि बाकीच्या घरी राहून त्यांना पूर्ण पाठिंबा करू। प्रत्येक वेळेला पाहतो जरांगे पाटलांचं आंदोलन असतं, मोर्चा असतात, सभा असतात। अशा वेळेला अंतरवली सराटीमध्ये ज्यावेळेस काही कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित ते जेवणाची वाट बघतात, त्यावेळेस मात्र याच माता भगिनी मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी जेवणसुद्धा पाठवत आहेत। यामध्ये महिलांचा वाटा किती आहे? यामध्ये म्हणजे महिलांचा सिंहाचा वाटा म्हणलं तरी चालेल। आणि ज्या आमच्या घरच्या ज्या माता रमाई असतील, माता सावित्री असतील, माता अहिल्या असतील, माता जिजाऊ असतील, यांची देखील मला म्हणजे त्यांच्यामध्ये दिसल्या त्या सगळ्या माता। त्या काळामध्ये मी काही पाहू शकले नाही, पण त्यांचं कार्य मला याच्यातून दिसलं। आणि आझाद मैदानामध्ये सुद्धा महिलांची खूप जास्त संख्येने तयारी आहे। आणि आता इथंच नव्हे, मागच्या वेळेस देखील माझ्या गावाने 2 वेळेस इथं पंगतसुद्धा दिलेली आहे। आमचं अंतर 140 किलोमीटर जाणं आणि 140 किलोमीटर येणं असतं, तरी देखील तिथून आम्ही इथं 2दा पंगत दिलेली आहे आजपर्यंत। गाव माझं आव्हान आहे भोकरदन तालुका, जालना जिल्हा। आणि जरांगे पाटलाची गुप्तळमळे पहा आमच्या ताई। या ठिकाणी जे आंदोलन होणार आहे 29 ऑगस्टला, महिलांची संख्या लक्षणीय असेल असं बोललं जात आहे। किती महिलांची संख्या असेल असं वाटतं? महिलांची संख्या जितके आमचे बांधव राहतील त्याच्यापट मला तर वाटतं त्याच्या दुप्पटच असायला पाहिजे, कारण की सगळ्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे। आता तर 2च गावला गेले आम्ही, तरी आता उद्यापासून आमच्या परत बैठका चालू होणार आहे। तर मला सगळ्यांनी सांगितलं की ताई तुम्ही पुढं लढा, आम्ही तुमच्या सोबत आहे। कारण की निस्वार्थीपणानं आमच्या महिला नुसतं एक झलक पाटलाची पाहण्यासाठी आणि नुसतं टीव्हीत जरी दिसले पाटील तर घरी त्या मावल्यांच्या डोळ्यांना अश्रू असतात, ते अश्रू आम्हाला पावले जात नाही। म्हणून त्या महिला देखील इथं आमच्या भावांपेक्षाही दुप्पट राहण्याची ह्यावेळेस दाट शक्यता आहे। जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माच्या मुलींना शिक्षण मोफत झालं आहे। आणि हे शिक्षण मोफत करत असताना जरांगे पाटलांनी केवळ मराठा समाजाच्या मुलींना द्या असं नाही म्हटले, तर सगळ्या जाती धर्माच्या मुलींना द्या, आणि त्यामुळं ते मिळतं आहे। पण अशा वेळेला याच मराठा समाजातल्या मुलींबद्दल अपशब्द वापरले गेले आणि नवनाथ वाघमारे यांनी जे अपशब्द वापरलेत त्याबद्दल तुमचं काय मत? सर्वप्रथम तर आम्ही आजपर्यंत सगळ्या समाजाला सोबत घेऊनच चाललेलो आहे। 18 पगड समाज जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागं होता, तसंच आजही आदरणीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलाच्या मागं आहे। आणि ह्या म्हणजे हा जो लढा चालू आहे हा निस्वार्थी लढा आहे। याच्यामध्ये कुठेही काही म्हणजे गुप्त म्हणतात त्याला, गुप्त हेराफेरा काही असं नाही आहे। मला तरी अजून दिसलं नाही, 3 वर्ष मी आंदोलनामध्ये आहे। तर मला वाटतं ते अपशब्द त्यांनी बोलून खूप मोठी चुकी केलेली आहे। कारण की महिला ही रमाई असो, महिला ही जिजाऊ असो, महिला ही सावित्री असो, का महिला अहिल्या देवी असो, या सगळ्या महिला आपल्याच आहे। आणि त्यांनाही बहीण आई आहे, प्रत्येकाला घरामध्ये माता माऊली आहे। तर ती माता माऊली काय, ज्यांना बोलले ते माता माऊली काय, तर त्यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावे व समाजाच्या महिलांपुढे नाक घासून माफी मागावी, एवढीच आमच्या महिलांची त्यांना म्हणजे सांगणं आहे। आणि कडक वॉर्निंग देखील आहे की यापुढे असे शब्द आम्ही खपवून घेणार नाही। आता तुम्ही बोललात त्याच पद्धतीनं मराठा समाजाच्या मुलींविषयी नवनाथ वाघमारे बोलल्यानंतर त्यांची पाठराखण करण्यासाठी काही महिलासुद्धा रस्त्यावर आल्याचं चित्र पाहायला मिळालं। त्या महिलांना काय संदेश द्याल तुम्ही? खरं तर ज्या ताई रस्त्यावर उतरल्या त्यांना सर्वप्रथम मी नमस्कार करते की तुम्ही चुकीचे निर्णय घेऊ नका आणि चुकीच्या माणसाला देखील समर्थन करू नका। कारण की तुम्हीही महिला आहे, आम्हीही महिला आहे, आपण सगळ्या एकच लेकीबाळी आहोत सगळ्या समाजाच्या। तर आपल्याला समाजामध्ये असा चुकीचा संदेश न जाता आपण सगळ्यांनी एकजुटीनं राहायला पाहिजे। उलट तुम्ही वाघमारे भाऊला बोलायला पाहिजे की तुम्ही हे असे शब्द बोलायला नव्हतं पाहिजे। माता माऊली ही लेख ही प्रत्येकाची आहे, प्रत्येकाचा आदर सन्मान ठेवणं हे आपल्या हातामध्ये आहे, आपल्या संस्कारामध्ये आहे, आपल्या मातीत आहे, आपल्या जातीत आहे।
एक शेवटचा आणि गंभीर प्रश्न मी असा विचारतो की जरांगे पाटलांनी आजपर्यंत अनेक आंदोलनं केलेली आहेत आणि आंदोलनाची तीव्रता आपण पाहिली आहे. कधी 8 दिवस, कधी 10 दिवस, तर कधी 20-20 दिवस जरांगे पाटील हे उपोषण करत होते. भर उन्हामध्ये त्यांनी उपोषण केलं आहे. पण यावेळेस मात्र त्यांनी एक शब्द वापरला आहे की हे माझं अंतिम आंदोलन असेल. या अंतिम शब्दाकडं आपण कसं पाहता आणि हे आंदोलन कशा स्वरूपाचं होईल असं तुम्हाला वाटतं? खरंच सांगते, आता मागच्या वेळेस जेव्हा उन्हामध्ये एक दिवसीय त्यांचं ज्वलंत जे आंदोलन होतं त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, कडकडून उन्हाळा होता. त्यात आम्ही सगळ्यांनी विनंती केली तरी त्यांनी ऐकलं नाही, बरोबर आहे. नंतर शेवटी आम्हाला हायवे अडवावा लागला जाऊन की आता तरी सरकार त्यांच्याकडे लक्ष देईल. तर असं भरपूर वेळेस हे झालेलं आहे. पण यावेळेस कसं झालेलं आहे दादा, त्यांची तब्येत खरंच खूप खालवलेली आहे. ते आता या सरकारला विनंती करून करून वारंवार म्हणजे आदर सन्मान देऊन देखील ते आमच्या मागण्या पूर्ण करत नाही आहे. त्यांना कुठंतरी म्हणजे मनाला खूप वाईट वाटतं की एवढं आंदोलन करून देखील यांना म्हणजे चांगला निर्णय का घेत नाही आमच्या बाजूनं. काय होतं म्हणजे मागणी तीच आहे ना, पहिल्यापासून मराठा कुणबी एकच आहे. महाराष्ट्रामध्ये पूर्ण शेतकरी वर्ग पहिल्यापासून आहे. शेतकरी म्हणजेच कुणबी आहे. मग त्यांना वाटतं समाज माझ्यासोबत आहे, तर मला आता हे लास्ट ते म्हणतायत तुकडा पाडू, तर यावेळेस ते तुकडा पाडणार आहे. आम्हाला माहिती आहे पाटील शब्दाच्या पुढं म्हणजे शब्दाला डबल हे करत नाही. जो शब्द दिला त्यांचा तो जीव का जात नाही, मग त्यांचा शब्द ते पाळतात. हो, आणि आमची तर विनंती पाटलाला की तुम्ही उपोषण करू नका. पण आता पाटील कोणाचं ऐकत नाही. त्यांचा शब्द गेला तो गेला. कारण आजही DS न्यूजच्या माध्यमातून बोलताना जरांगे पाटलांनी सांगितलं की आता शेवटचा तुकडा पाडायचा आहे आणि माझा जीव गेला तरी मी मागे हटणार नाही. अशा परिस्थितीमध्ये जरांगे पाटलांच्या जीवाला धोका आहे हे सगळ्यांच्या लक्षात येतं आहे. अशी परिस्थिती निर्माण होत असताना सरकार पुढचं पावलं उचलत नाही असं आपल्याला वाटतंय का? खरंच वाटतंय, कारण की आतापर्यंतच देऊन टाकायला पाहिजे होतं. ज्या 58 लाख नोंदी सापडलेल्या आहे त्यांच्या म्हणजे तुम्ही वरतून एक प्रकारे तुम्ही शोधून पण देऊ लागले, पण मग तुम्ही ते अंमलात आणत नाही ना. त्याच्यामुळं पाटलाला वाटतंय कुठंतरी आपण आपण समाजासाठी गेलेलो आहे, ते गेलेलो आहे. तर म्हणून ते म्हणतात की तुकडा पडलं तरी चालेल, मी इथून यावेळेस हलणार नाही. आणि आमच्याही महिला अजिबात मागं हटणार नाही आहे. दिवस असो, पाऊस असो, ऊन असो, वारा असो. कारण की त्यांनी त्यांच्या संसारावर म्हणजे समाजासाठी तुळशीपत्र ठेवलं. मग आम्ही आमच्या 3 वर्षापासून आम्ही त्यांच्यासोबत संसारावर तुळशीपत्र ठेवलेलं आहे. हा लढा अंतिम असेल, सरकारला ऐकावं लागेल आणि मागण्या पूर्ण कराव्या लागतील. सरकारला मागण्या पूर्ण करावंच लागेल. नेतर पाटलांनी सांगितलेले की येणाऱ्या 2029मध्ये याचा तुम्हाला पडसाद दिसणार. मित्रांनो, आपण पाहतोय की मराठा समाजामध्ये जितकी पुरुषांची संख्या जरांगे पाटलांच्या पाठीशी आहे तेवढीच माता भगिनींची ताकदसुद्धा पाठीशी आहे. जरांगे पाटील शेवटचं आंदोलन करत असतील आणि जीवाच्या टोकापर्यंत जात असतील तर आम्हीसुद्धा मागे हटणार नाहीत. हाच दृढ विश्वास माता भगिनींमध्ये सुद्धा आपल्याला अंतरवली सराटीमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे या आंदोलनाची तीव्रता ही अत्यंत मोठी असेल हे DS न्यूजच्या माध्यमातून मी सातत्यानं सांगतोय. सरकारनं सुद्धा या मराठा समाजाच्या भावनांची कदर केली पाहिजे आणि जे आश्वासन दिलेले आहेत ते पूर्ण केले पाहिजेत, हीच त्यांची मागणी आहे. धन्यवाद.